नमस्कार मित्रांनो. आज आपण एका प्रसिद्ध पुस्तक स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव लेखक चंद्रकांत झटाले हे जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचा आपण आज थोडा उहापोह करणार आहोत. खरं म्हणजे आज देशभक्तीला किंवा आजकाल एक 10-15 वर्षापासून देशामध्ये देशभक्तीला जास्त जोत आलेला दिसतो. तर या पुस्तकामध्ये खरे देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यासह लेखकाने इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकामध्ये काय मांडलेलं आहे तर RSSच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल, संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध, संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्य लढ्याविषयीची भूमिका, आळणी व हिंदू महासभा यांचं राजकारण, सशस्त्र क्रांतिकारक व शहीदाबद्दलचे विचार, विदा सावरकर, नथुराम गोडसे, संघ आणि गांधी हत्या, स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया, संघ, डॉक्टर हेगडेवार, गोळवलकर गुरुजी व फॅसिझम, स्वयंसेवकाची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषयाची पेरणी, गोरक्षण, धर्म की व्यवसाय आणि संघाचे हिंदू राष्ट्र, संघाच्या पोटसंस्था व त्यांचे कार्य, महापुरुष, महिला व शेतकऱ्याबद्दलची ऐतिहासिक अनास्था, हिंदूंचेच कर्दनकाळ, हिंदुत्ववादी सरकार, संघ संस्कारी नेत्यांची प्रकरणे, संघ भाजपचे आतापर्यंत सर्व घोटाळे यावर उपाय काय आणि आपण काय करावे या संदर्भातले पुस्तक अत्यंत सखोल असं वैचारिक मंथन करून लिहिले गेले आहे. त्याच्यातील सर्व मुद्द्यांचा, सर्व प्रकरणांचा आणि खऱ्या देशभक्ताने अभ्यास करावा असं या लेखकाला मनोमन वाटतंय. तर चला आपण प्रकरण टू प्रकरण यातले एक एक मुद्दे तपासून पाहूया. धन्यवाद.